घराचे 30,000, गाडीचे 10,000, आपली वॉशिंग मशीन 2,000, त्याचे 2,000, फ्रीज 2,000, TV 3,000, पूजेचा आयफोन 2,000 आणि TV वायफायचा रिचार्ज वगैरे बाकीच्या चिल्लर गोष्टी असा टोटल मिळून आपला EMI झाला 50,000 रुपये बरं का. तर हे माझ्या पेमेंटमधून 20,000 रुपये, हे माझे 20,000 रुपये, ही माझी 10,000. चला मागच्या महिन्याप्रमाणे आपला या महिन्याचा EMI तयार झालेला आहे. बरं बाबा, या महिन्यात एक तर पेमेंटला लेट झाले तर तुम्ही काय करा, आजच हे बँकेत जमा करा. उद्या शेवटची तारीख, हा म्हणजे बाउन्स वगैरे होणार नाही. हरकत नाही. पण मी काय म्हणतो सौरभ, हा आता TV घेतल्या हरकत नाही, पण ते TVचं रिचार्ज वायफाय मला असं वाटतं की त्याचा खर्च उगाचच आपण करतोय. कारण काय बघ ना, आपण सकाळी उठलं की कामाला जातो, संध्याकाळी येतो, संध्याकाळी जेवण करताना गप्पा मारतो, झोपतो, पुन्हा दिवशी सकाळी आपल्या कामाला निघून जातो. मग ह्या TVला कोणीच पाहत नाही. बरं वायफायला म्हणताल तर तुझं इंटरनेट आहे, मोबाईलचं, हिचं आहे, माझं आहे, हा मग उगाचच कशाला खर्च करायचा. अहो बाबा, पहिल्याच्या काळात कसं होतं, अन्न वस्त्र निवारा ह्या 3च गोष्टी मूलभूत गरजा होत्या. आता जसं काळ बदलला तसं गरजा पण वाढल्यात ना. आणि उद्या जर माझ्या मैत्रीण आल्या, त्यांनी घरात वस्तू नाही बघितलं, मग माझं स्टँडर्ड जातं ना. मग आपण स्टँडर्ड मेंटेन केलं पाहिजे. आपल्याला त्या वस्तू लागू नाही लागू, पण दिखाव्यासाठी सुद्धा आपल्या घरात त्या वस्तू पाहिजे. बरोबर आहे का नाही? हो बरोबरच आहे. आणि पाहुणे जवळ आले ना, लागतात त्यांना करमणुकीसाठी. हो बाबा, दिखावा पण करावाच लागतो आजकाल. तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही दोघं आहोत. फक्त असणं गरजेचं नाही. आता सगळं तुमच्यासारखंच, तुमच्या मनासारखं. चला हरकत नाही, चालतंय. बरं चला. बरं चल, मला पण उशीर होतोय. हो हो, पटपट जा प्रत्येक जण, आणि व्यवस्थित जा बरं का. हो चल. हो मी सोडतो ना, चल तू. हे बघा नवीन गाडी. अरे वा, कशी वाटते? मस्तच गाडी रे. काय ग? भारी हो, वा वा, मस्त आहे. काय रे सौरभ, हा कितीला बसली? ही बाबा 1.25 लाखापर्यंत बसेल आपल्याला. असं आहे का? हो. 1.25 लाख? हो. मग एवढे पैसे आणले कुठून तू? डाऊन पेमेंट केलं, आता याचा EMI चालू पुढच्या महिन्यापासून. म्हणजे आता हे पुन्हा EMI वाढून घेतला असता तू? हा अहो बाबा, आपल्याला वापरायला वस्तू भेटते. हा पैसे आज न उद्या फिटतील की. होय, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण आता एवढी EMI म्हणल्यावर सगळं बघ ना तू. असू दे बाबा. बरं एक गोष्ट लक्षात घ्या, आता पुढच्या महिन्यापासून माझ्या पेमेंट मधून 1,000, हिच्या पेमेंट मधून 1,000 आणि तुमचे 500, अशा 2,500चा याचा EMI जाऊ द्यायचा. काय जाऊ देऊ आपण. मला जरा अवघडच वाटतंय रे, इतके सगळे EMI म्हटल्यावर. अहो काय नाही बाबा, होऊन जाईल सगळं. हा तिघ जण आपण करू हळूहळू. अरे 4 व्हीलर असताना 2 व्हीलर कशाला घेतली पुढे आता? बाबा, जवळच्या जवळ जाण्यासाठी येईल उपयोगाला. हा कधी तुम्ही जात जा जॉबवर, कधी ही जाईल, शिकेल ते आता हळूहळू. मला काही गरज नाही, मला जवळच आहे म्हणा, पण पूजासाठी चांगले. हो, तुझ्या नवऱ्यानं तुझं कौतुक केलं तर गाडी शिक जरा. हो शिकन बाबा. हा चालतंय. छान आहे गाडी. हो. वा वा, कलर पण सुंदर. हा सुंदर आहे. आपलं या महिन्याचा हप्ता आपण जमा केलाय. हो. आणि ठरल्याप्रमाणे गाडीचा हप्ता आपल्याला जमा करायचा होता. तर हे माझे 1,000 रुपये एक्स्ट्रा. हे माझे 1,000 रुपये. बाबा तुम्ही 500 द्या. ही माझी 500. चला, गाडीचा हप्ता जमा झालेला आहे. बर, तर ठेव इथे. ठीक आहे. बरं मी काय म्हणतो सौरभ, पुढच्या महिन्यात आमची ट्रिप जाणार आहे गणपतीपुळ्याला. मला थोडे पैसे द्यायला कमी जमतील बरं का? अहो बाबा, आमची पण गर्ल्स ट्रिप निघणार आहे, तर माझ्याकडून तर देणं होणारच नाही, कारण की तिथं आपला खर्च स्वतःलाच करायचा आणि किती पैसे लागते ते सांगता येत नाही. अरे पण मलाही ट्रिपला जायचं होतं.
बरं ते जाऊ दे, ठीक आहे. पुढच्या महिन्यात आपण पुढच्या महिन्यात बघूया. हा आता चला ऑफिसला उशीर होतो. चल बँकेत भरून टाकतो. हो चालते, चल. काय करावं, गणपती पोहायला जावं की नाही जावं. बरं गेलं तर खर्च वाढतो, EMI तटतो. काय फार मोठा प्रश्न पडला. मला पण जायचंय गर्ल्स ट्रिपला. माझी खूप इच्छा आहे. नाही गेलं तर मग मन मारून जावं लागेल आणि गेले तर EMI भरावं. काय करू यार, फर्स्ट ट्रिप निघाली बऱ्याच दिवसांनी आणि ट्रिपला गेलो ना तर EMI उकल माहिती का. काय करावं, ट्रिपला जावं की ट्रिपला जायचं, जावं का नाही जावं, ट्रिपला जावं ट्रिपला जावं का न जावं, अवघड प्रश्न. EMI जायचं का नाही जायचं. हॅलो, हा बोल ना. अगं ह्यावेळेस नाही जमणार माझं. तुम्ही जाऊन या, नेक्स्ट ट्रिपला बघते मी. हा येते तेव्हा. नाही नाही, तुम्ही या जाऊन. मला काही जमणार नाही आता गणपतीपुळ्याला यायला. अरे नाही, आता EMI तोंडावर आला आहे, सगळे ॲडजस्टमेंट होत नाहीत रे. नाही नाही, आता नेक्स्ट टाईम येईल मी. बरं जाऊ दे, येते. मर्द यांचं काय करायचंय करतील ते. हा मला ट्रिपला येणं पॉसिबल होणार नाही यार. अरे हा थोडे EMI आहेत मागे. एक काम करा ना, तुम्ही जाऊन या. हां मी नेक्स्ट टाइम जॉईन करेल तुम्हाला. हो हो या तुम्ही जाऊन आणि फोटो वगैरे काढून या बरं का. हो हो ठीक आहे. ओके ओके बाय. काय रे इथं का बसलाय? ऑफिसला नाही जायचं? जायचं काय झालं, तोंड काय एवढं पाडले? काय आयुष्य रे माझं. एक तारीख आली की EMI भरायचं टेन्शन, परत महिनाभर मेहनत करायची आणि परत EMI भरायचा. चला 2-3 वर्षापासून हेच चालू आहे आयुष्यामध्ये. रेणुका, ते एक 10,000 रुपये दे ना मला, जरा घराचा हप्ता थकलाय रे. तुम्ही काय मस्त काय माझ्या का पैसे मागतात? थोडं काय झालं का दे पैसे, थोडं काय झालं का दे पैसे. कुठून आणायचे मी एवढे पैसे? मी कुठं कामाला जाते का बाहेर? आणि मी काय माहिती, मी नवरा आहे का तुम्ही नवरा आहे? कमून कोणी आणलं पाहिजे? मी आणायचं का कमून, का तुम्ही आणलं पाहिजे? हा पण तू म्हणली होती ना, जेव्हा घराच्या हप्त्याला पैसे कमी पडतील तेव्हा मी मदत करेल तुम्हाला. मग आता ही मी म्हणले त्याला परत 4-5 वर्ष झालेत. तुम्ही तीच सारखं मला ऐकून करणार आहे का आता? शाळेला कुठून बुद्धी सुचली आणि ते बायकोच्या नादी लागून तो फ्लॅट घेतलाय. पण आई तू असं कसं बोलायला लागली? तू म्हणली होती ना की ते आपण सोनं मोडून मग घराचे पैसे भरू. काही म्हणले होते, लगेच नव्हते म्हणले की हप्तेच फेडीन मी लगेच सगळेच. करता पुरुष तूच आहेस ना घरामध्ये, मग तूच फेडायचे. आता म्हणले म्हणजे काय लगेच विकायचं का सोनं? मी कुठून फेडणार आई? माझा पगार अख्खा घरामध्ये जिरतोय, कुठून मी फेडणार सांग ना. अरे बाहेर लोक, पुरुष लोक घर बंगले घेऊन, गाड्या घेऊन, सोनं नाणं बायकायला देऊन सगळं बायकांना शान मध्ये ठेवतात ना. आणि तो खुशालच लाडाला येऊन घरात मला सांगायला लागला का मी फेडू आता ते हप्ते. आता आई कुठं जाईल नांगरावर? अरे सौरभ, मला असं वाटतं ना, माझा जन्म हा स्वतःसाठी झालाच नाही रे, तो फक्त EMI भरण्यासाठी झाला. नाही एक काम करा तुम्ही, या बांगड्या घ्या तुमच्या ना हातांनी भरा आणि मी जाते बरं का. मला मी भरते EMI सगळ्याचे हप्ते, मी भरते आता. तेवढंच करते. आणि जर तुमच्या जनते पण नसेल होत नाही, एक काम करा तुम्ही ना, मला डिवोर्स देऊन टाका. असलं जन्माला कार्ट घातलंय ना तर माझ्या जीवाला असं कधी कधी टेन्शन येतं या की पोरगी पैदा केलेली परवडली असती. सौरभ, मला असं वाटतं ना, ह्या जगामध्ये फक्त 2च प्रकारचे लोक आहेत, एक लोन घेणारे आणि एक लोन न घेणारे. आणि तुला माहिती, या दोन्हीपैकी सुखात कोणी? जो लोन घेत नाही तो सुखात आहे. अरे एवढं काय टेन्शन घेतो? आपण EMI वर जगणारी माणसं आहेत. माझा पण EMI चालूच आहे की. हा स्वतःनेच आयुष्याला हा EMIचा साखळदंड बांधून घेतलाय. तर चल जाऊ दे, ऑफिसला लेट गेलो तर बॉस हाफ डे लावला तर पगार कमी आला तर EMI ला प्रॉब्लेम. चल येतो. ठीक आहे. सावकाश जा. हा आणि सगळं फिरून ये, सगळं बघून ये. आणि इकडली बिलकुल काळजी करू नको. हा अगदी आनंद घे. तुम्ही पण काळजी घ्या. हो हो हो, अगदी आमची काळजी करू नको. ये रे लवकर, सोड. येते बाबा. हो ये. सगळं घेतलं ना तुझं? हो. काय राहिलं नाही ना? नाही. सावकाश जा.
काय आला का सोडून? हो आलो सोडून आत्ताच. बर बर बर. ऑफिस मधली होती का सगळी मंडळी? हो सगळ्या लेडीज होते. येईल आता आठवड्याभरानेच. बर बर बर. सोडून थोडस ही बातमी वाचल्यापासून जरा मला ताणत आला रे. कसली बातमी? बँकेचा हप्ता वेळेवर फेडल्यामुळं घरावर जप्ती आणली बँकेवाल्यानं. मला तर त्यावेळेसपासून फार असं म्हणजे बेचैन झालो रे. उद्या जर आपली अशी वेळ आपल्यावर आली तर काय करणार आपण? काय टेन्शन घेऊ नका बाबा, आपण भरतोय हप्ते वेळेची वेळेला. अरे टेन्शन कसं घेऊ नको म्हणतोस तू? 1 तारखेला पगार झाला तर आपल्याकडे 2 तारखेला 0 उरलेलं असतं. आणि कसं टेन्शन घेऊ नको? मला हे जप्तीची बातमी वाचल्यापासून तर असं अस्वस्थ व्हायला लागले. उद्या आपल्या घरावर अशी जप्ती आली तर नाही बाबा, तू तसं काय होणार नाही बाबा. अरे कसं होणार नाही म्हणतोस? ही जप्तीची बातमी वाचल्यापासून मला तर फार असं बाबा काय होतंय? बाबा दवाखान्यात जाऊ आपण त्याला. बाबा पाणी देऊ का तुम्हाला? बाबा काहीतरी बोला ना. बाबा मी ऑफिसला चालले बरं का. तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्यात ना? हो आत्ताच घेतले गोळ्या. बरं आराम करा तुम्ही, मी ऑफिसला जातो मग. आराम काय आता आरामच चालू. जरा उठो बरं मला. हळूहळू बाबा. हा बोला ना बाबा. हे आता आपले माझ्या अचानक आलेल्या आजारपणामुळे 2-3 महिने झाले आपली सगळी आर्थिक गणिते बिघडली. EMI पण राहिलेत आपले. आणि सगळे लोक तुझ्यावर गेले बा. काय काळजी करू नका बाबा, मी सगळं मॅनेज करतो माझ्या पद्धतीने. हो पण मी एक विचारू? बोला. मला असं वाटतं आहे मी आता कामावर जावं. काही गरज नाही बाबा, ही अशा तब्येतीने कामावर गेल्यावर कसं होईल तुमचं? होईल हळूहळू. काही गरज नाही, खा प्या आणि आराम करा फक्त. त्या कामाचं पैशाचं मी सगळं नियोजन लावतो, तुम्ही त्याची काही चिंता करू नका. हा माझ्याकडनं एक गोष्ट जाऊनच गेली. हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता. निदान हे खर्चाचं गणित तरी बिघडलं नसतं आपलं. खरंय बाबा. किमान एक काम कर आता, तू तरी तुझा इन्शुरन्स काढून घे. तेवढं कर आज, कर बरं तेवढं काम. हो बाबा काढतो मी. ठीक आहे, करा आराम तुम्ही. मी जातो ऑफिस. हो. पूजा. काय हो? अगं तुझं सोनं पाहिजे होतं मला थोडं. का बरं पाहिजे? अगं 2-3 महिने झाले हप्ते बाहून झालेत ना, तर ते बँकवाल्याचा परत गाडीवाल्यांचा फोन येतात सारखे. ते म्हणतात घरी येऊ, धिंगाणा करू, राडा घालू. मग ते मला कशाला सांगताय तुम्ही? अगं 4 चौघाची इज्जत जाईल गल्लीमध्ये सगळ्या. त्याच्यापेक्षा तुझं सोनं दे, गहाण ठेवतो आणि त्यांचे हप्ते भरून टाकतो. हे बघा थोड्या दिवसात आता सांगून ठेवते, माझ्याकडे सोनं मागायचं नाही. अगं पण हप्ते कसे भरणार मग? कसे भरणार म्हणजे? भरा तुम्हाला जसे भरायचे तसे. आणि ते घर का मला विचारून घेतलं होतं तुम्ही? सांगा ना, मला विचारलं होतं का घर घ्यायच्या वेळेस? आणि ते माझ्या लग्नाच्या आधीपासून तुम्ही घर घेतलेले, उपकारांनी घेतलं माझ्या. वा रे वा. प्रत्येक वेळेस मी तुमची मदत करते, सगळा पैसा तुमच्या हातात आणून देते मी, ते सगळे EMI भरता तुम्ही. मी म्हटले कधी काय? आता सोनं मागायला वरतोंड करून लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? एक काम कर, काम सोडून द्या, घरात बसा तुम्ही. मी सांभाळते, सगळं करते मी एकटी. सोनं दे म्हणे. तुमचा तो बाप बसलेला त्याला सांगा काम करायला. माझ्या पुण्या होत आता हे सगळं. एवढी मदत करते म्हणून का डोकर बसतं काय आता माझ्या? टीव्हीचा हप्ता भर, वॉशिंग मशीनचा भर, AC चा भर, गाडीचा भर. आता घराचा पण हप्ता मागायला लागला माझ्याकडं. मी ना तुमच्यासारख्या माणसासोबत लग्न करूनच चुकी केली. काय सुख देता हो तुम्हाला?
घरातलं काम कर, बाहेरचं काम कर, ते काम करून आणलेले पैसे पण तुमच्या हातात द्यायचे मी. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. बायकोच्या जीवावर बसून खाता येतं. सोनं दे म्हणे. तुमचं तो बाप असलेला त्याला सांगा काम करायला. माझ्याकडून नाही होत आता हे सगळं. सांगा ना, मला विचारलं होतं का घर घ्यायच्या वेळेस? आणि ते माझ्या लग्नाच्या आधीपासून तुम्ही घर घेतलेले, उपकरण नाही घेतलं माझ्या. आता सोनं मागायला वरतोड करून लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? बाबा कुठं निघाले तुम्ही? अरे आता कामाला सुरुवात करतो. हा अहो बाबा, अजून तब्येत व्यवस्थित झाली नाही. अरे आता व्यवस्थित व्हा, मला तर बरं वाटतंय. जा तुम्ही कामाला. बरोबर बोलताय बाबा. हा म्हणजे घरात राहिले उगत त्यांना टेन्शन येईल. म्हणजे बाहेर कामावर गेलं कसं माइंड फ्रेश राहील तुमचं. हा तेच ना. जा तुम्ही पण जा. हो चला. सौरभ नवरे तुम्हीच का? नाही, माझा मुलगा आहे. अहो मुलगा असो नाही तर तुम्ही असो, मला काय म्हणायचंय, 4 महिने झाले तुम्ही बँकचा हप्ता भरला नाही, 2 महिने तुमचा हप्ता बाउन्स झालेला आहे. आम्ही काय सारखे हेच कामं करायचे का? तुम्हाला फोन करायचे, तुमच्या घरी यायचं, तुम्हाला कळत नाही का? घर घेताना तर गोड गोड बोलत होते, हप्ता भरू हप्ता भरू. हो ऐका, मी माझं हार्टचं ऑपरेशन झालंय, त्याच्यामुळे तुमचे हप्ते राहिले. मला काय म्हणायचं? EMI आम्ही भरू. काही काळजी नका हार्टचा करू. प्रॉब्लेम असो नाही तर कसलाही प्रॉब्लेम असो, आम्हाला त्यांच्याशी काही घेणे देणे नाही. तुम्ही वेळेवर EMI भरा, आम्हाला घरी नका नाही यायला लावू. नाही नाही, बिलकुल आम्ही ह्या 1 तारखेपर्यंत भरू. काही काळजी 1 तारखेला? हो हो हो. हा मी तुम्हाला शेवटचे 2 दिवस देतोय. 2 दिवसात जर तुम्ही EMI भरला नाही, तुमचे उर्वरित जेवढे बाकी होते तेवढे EMI जर भरले नाही तर मी तुमच्या घरावर जप्ती आणि मी आता सांगतोय जप्ती. हा लक्षात ठेव. ऐका ना. बाबा काय झालं? बाबा काय झालं? जप्ती. बाबा काय झालं? जप्ती. एवढ्या लवकर नव्हतं जायला पाहिजे तू. काहीच करू शकलो नाही हो तुमच्यासाठी मी. हात टेकून सुद्धा तुम्ही कामाला जायची तयारी झाली. मी चुकलो खरं तर. तुम्हाला घरात बसून मी झाडायला पाहिजे होतं. मी डबल शिफ्ट करायला पाहिजे होती. बाबा आई नंतर तुम्ही तर होतात ना. आता कोण गंभीरपणे माझ्या मागे उभं राहणार आहे? कोणासाठी करू मी? कोणासाठी जगू? माझं जग हरवले बाबा. तुमची गरज आहे बाबा. पूजा काय करायली? काय नाही. बरं ऐक ना, काय? आत्तापर्यंत जे झालं ते झालं. या महिन्याचं EMI भरायचं आहे मला, तर तुझ्या पेमेंटमधले थोडे पैसे दे, म्हणजे या महिन्याचं EMI भरून टाकतो मी. माझ्याकडे नाहीत पैसे आणि मी 1 रुपया पण देणार नाही आता. का? मी नाही भरणार EMI. अगं तू मला आधार देणार नाही तर दुसरं कोण देणार आहे? देतच आले की. आता नाही दिलं म्हणून काय झालं? आणि तुम्हाला सांगून ठेवते, हे सगळं जे कर्ज आहे ना तुमच्या बापाने करून ठेवलेलं आहे. तुमच्या बापाने केलेल्या चुकाची भरपाई मी कशाला करू? हे बघ, मी अजून एकदा सांगतो तुला, पप्पाने हे सगळं आपल्या दोघांसाठी केलेले. ते काय त्यांच्यासोबत घेऊन जाणार नव्हते. आणि माझ्या बाबा एवढ्या आजारपणा सुद्धा कामाला निघाले होते. हार्ट अटॅकने गेले का ते? हा, मी म्हणतोय झालं ते जाऊ दे ना,
आता तरी दे मला EMI ला पैसे. एकदा तो EMI डोक्या मागचा फिटू दे, नंतर आपल्याला काही कर्ज वगैरे काय करायचं नाहीये. ते मला काही सांगू नका, मी पैसे देणार नाही. मी आता इथून पुढे 1 रुपयाची तुम्हाला मदत करणार नाही. सेव्हिंग राहू द्या. तुमचा बाप दवाखान्यात पडला होता तेव्हा जेवढी सेव्हिंग होती तेवढी सगळी घालवली. EMI भरायचं आणि हे भरायचं. जेवढं केलं ते माझ्या बापानेच केले. तुझ्या बापाने काय एक फुटकी कवडी दिली का आपल्याला? हा, माझ्या बापावर यायचं काम नाही, तुमचं सांगून ठेवते मी. 4 भांडे दिले नाही त्याला टुरटूर करायला लागली तू. माझ्या बापाने जीव घालवला आपल्या घरासाठी, गाड्यासाठी. आणि मी काय नाही केलं का? काय केलंस तू? काय केलंस तू? 2 वर्षापासून मी 4 वर्ष झालं बोलून दाखवते. त्या दिवशी किचन मध्ये बोलायची काय गरज होती? 2 वर्षापासून मी EMI ला तुम्हाला येतेच ना, मी कुठं नाही म्हणलं, पण त्या दिवशी किचन मध्ये बोलायची काय गरज होती? म्हातारा बसूनच आहे, देऊन टाका, हे करा. बरं ठीक आहे, जाऊ दे, बघू EMIचं काहीतरी होईल. सकाळ सकाळी नको भांडणं करायला. तू बॅग घेऊन ये, मी ऑफिसला सोडतो तुला. चल. काही गरज नाही, जाईन माझं मी. सौरभ, अरे काय झालं एवढा का टेन्शन मध्ये बसलाय? अरे काय नाही, असंच. ऑफिसला नाही गेला? नाही जाणार आहे आता. तू काय एवढं खुश आहे? खुश आहे म्हणजे आता खुशच असतो मी. कसं काय? अरे जे दुःखाचं कारण होतं ना तेच मी दूर करून टाकलं. काय? अरे EMIचं घर जे होतं ते मी विकून टाकलं आणि बँकवाल्याचे पैसे देऊन टाकले आणि आता भाड्याच्या घरात राहतोय, सुखात राहतोय आणि एवढा पैसा सेव्हिंग होतोय. तुला सांगतो मी की डायरेक्ट फॉरेन ट्रिप काढली मी. बायकोला विचारलं कुठं जायचं सांग, फक्त तुला घेऊन जातो. अरे सौरभ, जे घ्यायचं ना ते आम्ही रोख घेतो, EMI वरती काहीच घेत नाही. त्याच्यामुळे आमचं आयुष्य सुखात चाललंय. आणि तुला माहिती आहे का, आम्ही दोघांनी पण हा विचार केला. आपण एवढं पळतो, बँकेचा EMI घेऊन घर घेतोय आणि 24 तास 12 तास स्वतःसाठी न जगता नुसतं EMI साठी जगतोय. हा, अरे मग काय उपयोग आपल्या आयुष्याचा? अरे मग आपण स्वतः कधी जगणार आहेत? त्याच्यासाठी जे आहे ना ते आत्ता जगून घ्यायचं. पुन्हा उद्या कोणाचा भरोसा राहिलाय? खरंय का नाही? त्यामुळे EMI ते सगळं बंद आणि मस्त भाड्याच्या घरात राहतो, सुखात आणि समाधानात आयुष्य जगतो आम्ही. कसला ताण नाही आणि त्रास नाही आणि झोप पण एवढी मस्त येते तुला सांगतो. आणि बॉसचं पण ऑफिसचं काही टेन्शन घेत नाही. लेट झाला तर झाला, बॉस मला ना हाफ डे कापेल तर हाफ डे काप, मला काही फरक पडत नाही. ह्या कारण ऐकायचं आणि ह्या कारण सोडून द्यायचं आणि आयुष्य चांगलं जगून घ्यायचं. बरं ते माझं जाऊ दे, पण तुझे का 12 वाजले? अगं ऐक ना, थांब ना, मी सोडतो ना तुला ऑफिसला. अगं ऐक ना, मी सोडतो ना तुला ऑफिसला. ऑफिसवर नाही चालले मी. मग मला नाही राहायचं तुमच्या सोबत. काय बोलली तू सकाळी सकाळी? काय बोलती म्हणजे जे खरंय तेच बोलते मी. नाही राहायचं मला तुमच्या सोबत. अगं पण झालंय काय एवढं? काय झालंय मला विचारताय तुम्ही? अहो तुम्हाला थोडं पण काय वाटत नाही का? ज्या माणसाचं अख्खं आयुष्य EMI भरणं चाललंय, मला अशा माणसासोबत नाही राहायचं. अगं पण मी काय कुणासाठी लोन काढले मला सांग? आपल्या दोघांसाठीच करतो मी सगळं. दोघांसाठी? अहो लाज वाटते तुम्हाला? बायकोच्या जीवावर जगणारा नवरा म्हणून लिहून घ्या कपाळावर आता तुम्ही. महिनाभर काम करते, महिन्याचा पगार आणला का ते सुद्धा तुम्ही EMI भरण्यात घालवता आणि म्हणताय आपल्यासाठी करतोय. अहो बाकीचे नवरे बघा, बायकांना डोक्यावर घेऊन असतात आणि तुम्ही काय करता? कधी विचारलं मला चल जाऊ फिरायला, तुला काय लागतं काय नाही विचारलं का? सांगा ना. आणि काय म्हणून मी तुमच्या सोबत राहू? त्या दिवशी माझे दागिने मागायला सुद्धा कमी केले नाही तुम्ही. आता तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना तर माझं वकील तुमच्या सोबत बोलून बस झालं. अगं ऐकून घे ना. ज्या माणसाचं अख्खं आयुष्य EMI भरणं चाललंय, मला अशा माणसासोबत नाही राहायचं. अहो लाज वाटते तुम्हाला? बायकोच्या जीवावर जगणारा नवरा म्हणून लिहून घ्या कपाळावर आता तुम्ही. ते टीव्हीचं रिचार्ज, वायफाय, मला असं वाटतं की त्याचा खर्च उगाचच आपण करतोय.
बाबा 1.25 लाखापर्यंत बसेल आपल्याला. असं आहे का? हो 1.25 लाख? हो. मग एवढे पैसे आले कुठून तू? डाऊन पेमेंट केलं, आता याचा EMI चालू पुढच्या महिन्यापासून. म्हणजे आता हे पुन्हा EMI वाढून घेतलास का तू? आपण एवढं पळतो, बँकेचा EMI घेऊन घर घेतोय आणि 24 तास 12 तास स्वतःसाठी न जगता नुसतं EMI साठी जगतोय. अरे मग काय उपयोग आपल्या आयुष्याचा? अरे मग आपण स्वतः कधी जगणार आहेत? त्याच्यासाठी जे आहे ना ते आत्ता जगून घ्यायचं. पुन्हा उद्या कोणाचा भरोसा राहिला? खरंय का नाही? आणि उद्या जर माझ्या मैत्रीण आल्या त्यांनी घरात वस्तू नाही बघितलं मग माझं स्टँडर्ड जातं ना. मग आपण स्टँडर्ड मेंटेन केलं पाहिजे. आपल्याला त्या वस्तू लागू नाही लागू पण दिखाव्यासाठी सुद्धा आपल्या घरातल्या वस्तू पाहिजे. बरोबर आहे का? हो बरोबरच आहे. एकदा तो EMI डोक्यामागचा फिटू दे, नंतर आपल्याला काही कर्ज वगैरे काय करायचं नाही. ते मला काही सांगू नका, मी पैसे देणार नाही. मी आता इथून पुढे 1 रुपयाची तुम्हाला मदत करणार नाही. सेव्हिंग राहू द्या. तुमचा बाप दवाखान्यात पडला होता तेव्हा जेवढी सेव्हिंग होती तेवढी सगळी घालवली. सौरभ, बाळा हरलास इतक्यात? अरे तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. काय ना सौरभ, आपण आज जे जीवन जगतोय ना ते फक्त दिखाव्यासाठी जगतोय. आलंय का तुझ्या लक्षात? कारण या दिखाव्यासाठीच आपण घर घेतो आणि घर कसं घेतो तर ते EMI न घेतो. बरोबर आहे? आणि हा EMI एकदा चिटकला ना आपल्या मागे की तो काही करता आपला पिच्छा सोडत नाही. बघ ना, आपण घर घेतलं 50 लाखाचं. त्याला घराला सजवायचं म्हणून AC आणला, त्यालाही तो EMI चिटकला. समोर एखादी गाडी असावी असं तुला वाटलं, पण त्या गाडीबरोबर तो EMI पण आपल्या घरात शिरला का नाही? त्यानंतर TV, फ्रीज, कूलर या सगळ्या वस्तू ओघाओघानं आल्याच, पण त्या सोबत आपल्या EMI घेऊन आल्या. बाळा, मान्य आहे मला की आपलं आयुष्य हे EMI शिवाय कंप्लीट होत नाही, पूर्णही होत नाही. पण तो EMI आपण किती घ्यायचा हे आपल्यावर असतं. कारण काय बाळा, बँकेचा EMI अशी एक कीड आहे, अर्थात आपण त्याला वाळवीच म्हणू ना. ती एकदा लागली ना तर ती कुठल्याही औषधानं बरी होत नाही. आपल्याला सर्व सुंदर जग दिसायला, पण हे सुंदर दिसत असताना ते आपण दिखाव्यासाठी करतो आणि ही वाळवी आपल्याला कधी पोगरत जाते ते आपल्याला कळत पण नाही. आतून आपलं जीवन पूर्ण पोगरलेलं असतं ते केवळ ह्या EMI मुळे. आणि त्यात तू असं पाऊल उचलतोय. मला ही तुझ्याकडनं मला अपेक्षा नाहीये. अरे मी काय म्हणतो, जगात हसू करून घेण्यापेक्षा जिथं तू 10 तास काम करतो तिथं 15 तास काम कर आणि ही EMIची कीड एकदाची मिटून टाक आणि मोकळा श्वास घे. आणि पुन्हा मात्र त्या EMIला उमराई शिव देऊ नकोस. जीवन किती सुंदर आहे आणि खरा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर हा EMI सोडून आनंद घे. कारण काय बाळा, जीवनाचं आर्थिक गणित जुळवत असताना आपण ह्या EMIनं बँकेला मोठं करतो. कारण EMI घेताना सोपा वाटतो, तो आपल्याला फेडायचा 20 लाखाचा वाटतो, पण फेडत फेडत आपण त्याचे 40 लाख फेडतो आणि यात आपल्या जीवनाचे आपण पूर्ण आयुष्य वाया घालतो. त्यामुळे बाळा, एकच बाबाचं लक्षात ठेव, या EMIची कीड लवकरात लवकर संपव आणि मोकळा श्वास घे आणि जीवनाचा आनंद घे. जीवन खूप सुंदर आहे, जग खूप मोठं आहे, तुला अजून खूप सुंदर सुंदर गोष्टी पाहिजेत. इतक्यात तू हारू नकोस बाळा. तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नाही. पुन्हा पुन्हा सांगतो बाळा, एवढं तू बाबाचं ऐकशील.